गणेशोत्सवाचा पहिला दिवस. राज्यातले रस्ते गाड्यांच्या ताफ्याने ट्रक टेम्पोवर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यांनी, स्वागताच्या मंडपांनी गजबजलेले. जिथवर नजर जाईल तिथवर फुलांचा वर्षाव आणि घोषणांचा गजर. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीवरून मुंबईच्या दिशेने निघाले आणि महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरशः हललं. लोकसभा निवडणुकांमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा भाजप महायुतीवर थेट परिणाम दिसला. भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभेत ही जरांगे इफेक्टची चर्चा होती, पण त्यावेळी त्यांनी अचानक उमेदवार उभे करण्याचं आवाहन करून नंतर रातोरात निर्णय बदलला. महायुतीनं बहुमत घेतलं आणि जरांगेंचा इफेक्ट संपल्याचं म्हटलं जाऊ लागलं. मराठा समाजातील काहींमध्येही नाराजीची कुजबूज होती. 27 ऑगस्टला जालना, नांदेड, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर इथून जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ निघालेल्या गर्दीनं सगळे अंदाज धुडकावून लावले. आंदोलन सुरू होताच लाखोंचा जनसागर शिवनेरीवर जमा झाला. गणपती बसवण्याचा दिवस असूनही लोकांनी आपलं घरदार सोडलं. महिनाभर पुरेल इतकं धान्य, कपडे घेऊन मोर्चाला हजेरी लावली. हे फक्त आंदोलन नव्हतं, तर जरांगे पाटलांच्या पुनरागमनाची जाहीर हाक होती. हा उद्रेक एका दिवसात घडला नाही. विधानसभेनंतर जरांगे शांत दिसले, पण ते सतत फिल्डिंग लावत राहिले. गावोगावच्या चावड्यांवर सभा, अंतरवली सराटीमध्ये नियोजन बैठका, वेळोवेळी मीडिया समोर मागण्या ठामपणे मांडणं, यामुळे लोकांशी त्यांचा थेट संपर्क तुटला नाही. त्यांनी स्पष्ट संदेश दिला, आरक्षणाच्या प्रश्नावर तडजोड नाही, कुणबी सर्टिफिकेट मिळेपर्यंत लढा सुरूच. संतोष देशमुख हत्येनंतर उसळलेल्या आंदोलनात ते स्वतः उतरले. वेगवेगळ्या भागात भाषणं करत समाजाचा आवाज बनले. महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेटून त्यांनी समाजामध्ये हे आंदोलन कोणत्याही जातीच्या विरोधात नाही हा मेसेज दिला. एकीकडे सुरेश धस सारखे नवीन चेहरे पुढे येत असले तरी मराठा आंदोलनाचं मुख्य नेतृत्व जरांगे पाटीलच राहिले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 58 लाख मराठ्यांची कुणबी नोंद झालीय. कुणबी सर्टिफिकेट मिळालेल्या कुटुंबांना शिक्षण, मेडिकल सारख्या महागड्या कोर्समध्ये फी सवलत मिळाली. ही उदाहरणं जरांगे पाटलांनी समाजासमोर ठोसपणे मांडली. यामुळे मराठा बांधवांमध्ये असा विश्वास निर्माण झाला की कुणबी प्रमाणपत्र मिळवून देऊ शकतात तर ते फक्त जरांगेच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असताना जरांगे पाटलांनी निर्माण केलेल्या लाटेत नाराज नेते पुन्हा त्यांच्या मागे आले. कुणबी सर्टिफिकेटचा प्रत्यक्ष फायदा समाजासमोर ठेवून त्यांनी केवळ आंदोलन नाही तर राजकीय समीकरणही बदललं. सुरुवातीला परवानगी नाकारणाऱ्या सरकारला अखेर आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन मान्य करावं लागलं. राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांना चर्चेची जबाबदारी देण्यात आली. पण आता प्रश्न असा आहे, एका दिवसाच्या परवानगीवर सरकार टिकून राहतं का, की लाखोंच्या गर्दीसमोर आणखी सवलती द्याव्या लागतात? ज्यांना संपले असं म्हटलं जात होतं त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी एंट्री घेतलीय. समाजाच्या विश्वासावर आणि कुणबी प्रमाणपत्राच्या ठोस फायद्यांवर आधारलेलं हे आंदोलन आता सरकारसाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाहीये. आता खरी उत्सुकता आहे ती मुंबईत जरांगे किती मोठी ताकद दाखवतात आणि सरकार त्या ताकदीला कसा प्रतिसाद देतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होणार का आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार का? तुमचं मत नक्की कमेंट करा. नवीन असाल तर मराठी मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.